नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत सुरमई मसाला। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरमई मसाला बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। इथे सुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे, हळद, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर, मीठ घेतलेला आहे आणि अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे। सर्वात आधी सुरमई मॅरिनेट करण्यासाठी इथे सुरमईच्या तुकड्यांवरच आलं लसूण पेस्ट लावून घेतली। त्यानंतर अर्धा जो लिंबू कापून घेतला होता तो पूर्ण पिळून घेऊयात आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट आणि लिंबू हे दोन्ही साइडने सुरमईच्या तुकड्यांना छान लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे दोन्ही साइडने आलं लसूण पेस्ट आणि लिंबू लावून झालेले आहे। सुरमईचे तुकडे अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत त्याचा मसाला बनवून घेऊयात। तिखट घेऊयात। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। यातच पाव चमचा हळद घालूयात। यात धणे पावडर आणि जिरे पावडर घातली। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। हे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं त्यात, जेणेकरून थिक पेस्ट तयार होईल। तुम्ही इथे बघू शकता थिक पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट ते सुरमईचे तुकडे मॅरिनेशन केले होते त्यांना लावून घ्यायचं आहे। दोन्ही साइडनी मसाला लागेल या पद्धतीनेच ही पेस्ट लावून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता सुरमईच्या सगळ्या तुकड्यांना पेस्ट लावून झालेले आहे। इथे एक पॅन घेतलेला आहे, त्या पॅनवर तेल घालायचं। तेल थोडं गरम झालं की सुरमईचे सगळे तुकडे पॅनवर एक एक करून ठेवूयात आणि ते दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन चांगले शिजेपर्यंत, फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत चांगले। तुम्ही इथे बघू शकता सुरमई मसाला तयार आहे। खूप छान फ्राय झालेले आहेत सुरमईचे तुकडे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अजूनही स्नेहल्स किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।